विजयादशमीच्या सर्व उपस्थितांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या नगर परिषदतर्फे 17 सप्टेंबर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापासून तर 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंती दिनापर्यंत स्वच्छता पंधरवाडा आणि सेवा पंधरवाडा हा राबवण्यात आलेला आहे आणि आपले CO साहेब डॉक्टर जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा सेवा पंधरवाडा जो आहे तो आपल्या जळगाव शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने राबवण्यात आला आणि या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय मंच व उपस्थित सर्व बंधू भगिनी, युवा मित्र व कर्मचारी अधिकारी गण, विजयादशमी म्हटलं की आपल्याला आनंदाचा दिवस असतो, सगळ्यांना भेटण्याचा दिवस असतो, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात, मित्रमंडळींना शुभेच्छा द्यायच्या असतात आणि अशा दिवशी हा कार्यक्रम होतो आहे। त्याचप्रमाणे योगायोगानं महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंतीसुद्धा आज आहे आणि मग अशा चांगल्या दिवशी हा बक्षीस वितरणाचा सोहळा आणि आपल्या सेवा पंधरवाड्याचा समारोप आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होतो आहे। हे सर्वप्रथम आहे बघा, इथं आज इतक्या लोकांची मेहनत दरवर्षी आणि आजूबाजूच्या लोकांनी केलेला आहे। तुमचा सहभाग हाच खऱ्या अर्थानं मोलाचा आहे। या चळवळीचं स्वरूप जे आपण सगळे जळगाव नगरवासियांनी, आमच्या माता भगिनींनी सगळ्यांनी दिलं, त्यामुळे हा एक मोठा सोहळा आपल्या जळगाव शहरामध्ये चांगला झाला आणि जर धन्यवाद म्हटल्यापेक्षा त्यांचं कामही आहे, कर्तव्य आहे, तरी पण एखादा अधिकारी जर चांगल्या प्रकारे काम करत असेल, सर्वांना घेऊन काम करत असेल आणि त्याला जी जबाबदारी दिलेली आहे त्याचं वहन करत असताना सगळ्यांचा समावेश करून त्याला चळवळीचं स्वरूप जर देत असेल तर अशा अधिकाऱ्याचं आपण अभिनंदन केलंच पाहिजे आणि म्हणून मी जाधव साहेबांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं, सगळ्या नगर परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगल्या प्रकारे, मी बघितलं की 15 दिवसामध्ये जळगाव शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये मेन रस्त्यांवर सगळं हॉस्पिटल असतील, दवाखाने, त्याचप्रमाणे हॉटेल्स असतील, सगळ्या आस्थापना असतील, या सगळ्यामध्ये स्वच्छतेची एक चांगल्या मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात आहे। स्वच्छतेबरोबरच सेवा कार्यसुद्धा 20 प्रकारचं सेवा कार्य नगर परिषदेच्या माध्यमातून या 15 दिवसामध्ये राबवण्यात आलं। मी सर्व आमच्या वैद्यकीय मंडळी, जे डॉक्टर मंडळी आहे, त्यांचेही मनापासून आभार मानेन की त्यांचा सहभाग हा सगळ्यात मोलाचा। मी पाहिलं बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम अटेंड केले तर डोळे तपासण्यापासून तर आरोग्य तपासणीपर्यंत, डेंटिस्टपासून सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सेवा हे आपल्या सगळ्या डॉक्टर मंडळी, जळगाव शहरातले जे वेल नोन डॉक्टर आहेत त्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि या सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्या नागरिकांची आरोग्य तपासणीची जबाबदारीने अतिशय चांगल्यापणे पार पाडली। त्यांचे मी मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे एक बघा की कोणताही कार्यक्रम, कोणतीही लोक चळवळ असेल तर त्यामध्ये चांगल्या विचाराच्या लोकांनी सहभागी जर झालं तर त्याला गतीसुद्धा येतं आणि त्या सोहळ्याचं महत्त्वसुद्धा वाढतं आणि मला आनंद या गोष्टीचा। आमच्या भजन मंडळीच्या आमच्या बऱ्याच लोक टीका करतात की काय भजन करत राहतात, भजन कीर्तनं करतात, काय भेटते त्याच्यामधून? हे भेटत असते जे आज आपण पाहतो आहे। भजन कीर्तन करणारं बऱ्याच टीका होतात की काय त्यांना अटकून दिलेल्या फक्त भजन करत राहतात, एवढा वेळ गमावतात, तेवढा वेळ गमावतात, कीर्तनं करत राहतात, पण त्यांचा जो सामाजिक संदेश असतो, त्यांच्यापासून जे एक समाजाला दिशा मिळते, एक समाजामध्ये प्रबोधन होतं,
आणि या भजनांच्या माध्यमातून एक आत्मिक समाधान मिळतं. आत्मिक समाधान मिळाल्यानंतर तो मनुष्य जो आहे तो अतिशय वेगानं काम करण्यास प्रवृत्त होतो. आणि म्हणून भजनाचं मंडळींचंही मी मनापासून आणि आमचे कीर्तनकार महाराज दोरगी दोघांचंही मी मनापासून आभार मानेन की तुम्ही एक चळवळ जी आहे भजन मंडळीची ती एक चांगल्या राष्ट्रीय कार्यामध्ये सुद्धा लावू. कारण स्वच्छता अभियान आणि बाकीचे आणि म्हणून भजन मंडळीचा सहभाग या कार्यामध्ये अतिशय प्रेरणादायी माध्यमातून यामध्ये सहभागी झालेत. आणि हीच पिढी आपली पुढची पिढी आहे. ही पिढी जर चांगल्या विचाराची पिढी जर घडत असेल आणि त्यामध्ये जे जे लोक प्रयत्न करत असतील, ज्या ज्या आमच्या भगिनी प्रयत्न करत त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो की या लहान मुलांवर तुम्ही चांगल्या प्रकारचे संस्कार हे आजपासून टाकताय. निश्चितपणे या मुलांच्या माध्यमातून या संस्काराच्या माध्यमातून हा देश जो आहे जो मोदीजीचा संकल्प आहे 2047 साली विकसित भारत बनवायचा, तुमच्या या सगळ्या प्रयत्नांमुळे निश्चितपणे विकसित भारताचे कर्णधार म्हणून हे नवीन पिढी आपल्यासमोर निर्माण होते आहे. हे नवीन मुलं जे आहेत हे निश्चितपणे 2047 या भारताला वेगळं आणि चांगलं स्वरूप दिल्याशिवाय राहता नाही. म्हणून तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि मुलांनीसुद्धा तरुणांनीसुद्धा या आध्यात्मिक कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे. सर्व डॉक्टर्स लोक असतील, केमिस्ट असोसिएशन असेल, व्यापारी संघटना असेल, आता एखादं सुटलं तर माझ्यावर हे करू नका सगळेच, नाही तर मग एखादा आमचा ग्रुप तर सोडून पर्यावरण ग्रुप असेल, एखादा आठवला नाही तर मग काय होईल. कारण सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात काम आणि सगळ्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं ते अतिशय वाखाणलं होतं. त्यामुळे एखादं नाव किंवा एखादा ग्रुप सुटू शकतो, परंतु सगळ्यांचं एकत्रित कामाचा परिपाक आहे की आज जळगाव शहरामध्ये एक चांगलं वातावरण आहे. हे बघा, नगर परिषदचं काम करते, आमच्या नगर परिषदचे कर्मचारी, आमच्या स्वच्छता अभियानामधले आमचे कर्मचारी, आमच्या भगिनी अतिशय चांगलं काम करतात. परंतु हे करत असताना लोकांचीही जबाबदारी, लोकांचंही सहकार्य, लोकांचंही कर्तव्य हे लोकांनासुद्धा नागरिकांना समजलं पाहिजे. म्हणून हा पंधरवडा होता. कारण स्वच्छता हीच सेवा आहे, हीच ईश्वर सेवा आहे. स्वच्छतेचं महत्त्व जर आपण जाणलं तर आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या देशामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक बघा, मी सगळ्यात जास्त जर पूजन जर कोणाचं असेल, पूज्य जर कोणाला मानत असेल तर ते स्वच्छता करणाऱ्या कर्मचारी किंवा स्वच्छतेमध्ये जो जो सहभागी होतो त्या व्यक्तीची पूजा करण्याची माझी केव्हाही मला भावतो. कारण जो स्वच्छतामध्ये काम करतो तो सगळ्यात पूजनीय आहे, सगळ्यात पूजनीय. महात्मा गांधीजींनी काय सांगितलं? महात्मा गांधीजी स्वच्छता सांगितली, खेड्याकडे जा सांगितलं. संत गाडगेबाबांनी आपल्याला काय मंत्र दिला, संदेश दिला. संत गाडगेबाबांचं कार्य आता मी सांगत बसलं तर खूप वेळ लागेल, पण अशा महान विभूती स्वच्छतेच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये स्वच्छतेचा संदेश घेऊन आपल्याला त्यांनी स्वच्छता शिकवली आहे. कारण त्याचं आरोग्याशी आणि आपल्या परिसराशी, आपल्या एकंदरीत वाटचालीमध्ये अतिशय महत्त्व स्वच्छतेचं आहे. आणि आपले पंतप्रधानसुद्धा जेव्हापासून 2014 पंतप्रधान झाले तेव्हापासून सातत्यानं स्वच्छतेचा मंत्र आपल्या देशाला आणि आपल्या सगळ्या नागरिकांना देत असतात. आणि तुम्ही पाहिलं असेल की जे स्वच्छता कर्मचारी, अधिकारी किंवा कामगार जे असतात, ते बिल्डिंग बांधणारे कामगार, त्यांचे पाय धुवून मोदीजी त्यांचं दर्शन घेतात. का घेतात त्यांचं दर्शन? सगळ्यात महत्त्वाचं काम, एखाद्याला वाटतं की आम्ही हे काम केलं म्हणजे आम्ही खूप मोठे झालो, असं नाही आहे. या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय या देशाला प्रेरणा देणारं काम म्हणजे स्वच्छता आहे. आणि म्हणून स्वच्छतेचं महत्त्व हे आपण सगळ्यांनी जाणून या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालात. मी प्रत्येक पाहिलं, माझे सगळेच ओळखीचे मित्र आणि सगळे ओळखीचे जळगावातले आणि आजूबाजूच्या परिसरातले आहेत. आमचे उर्दूचे शिक्षक लोकांचे आहेत, त्यांनी अतिशय 15 दिवस अतिशय मेहनत घेतली. त्यामुळे त्यांचंही मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की चांगल्या प्रकारे त्यांचा पूर्ण 15 दिवस सहभाग या कार्यक्रमात राहिला. आमची उर्दूची शाळेची टीम आता जिल्हा लेवलवर खेळते आहे. त्यामुळे प्रत्येक समूहामध्ये, प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक जाती धर्मामध्ये याचं महत्त्व वाढून आपलं जळगाव शहर हे सुंदर जळगाव शहर ही संकल्पना एका माणसाच्यानं, एका व्यक्तीच्यानं, एका संस्थेच्यानं ही परिपूर्ण होणार नाही. त्यामुळे जे जे त्यामध्ये हातभार लावतील, जे जे त्यामध्ये शक्यतो सहभाग घेतील, त्यांच्यामुळेच जळगाव हे सुंदर आणि स्वच्छ होणार आहे.
आणि म्हणून जळगावचं स्वरूप पालटण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होते आहे, याचा अतिशय आनंद आहे. आज त्यांना बक्षिसं हे एक प्रेरणा देण्यासाठी असतं. म्हणजे याला बक्षीस मिळालं, याला मिळालं नाही असं काही महत्त्व नसतं बक्षिसाला. बक्षिसामध्ये प्रेरणा देण्याचं काम होतं, प्रोत्साहन देण्याचं काम होतं. मी आमच्या कवडकर ताईचंही अभिनंदन करेन. त्यांचं नाव थोडंसं म्हणजे त्यांचंही करेन की या वयामध्ये त्यांनी 5 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. माझंही करायला पाहिजे हो कधी कधी अभिनंदन. कोणीच करत नाही. मी पण 5 किलोमीटर गेले ना, मला कोणी सर्टिफिकेट दिलं नाही. मी पण 5 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली. याचा अर्थ हा याच्यावर नाही आहे. तुम्ही ज्या वयाबरोबर जसे जसे वाढत राहाल तसे तसे तुमचं शरीर जे आहे ते कसं चांगलं ठेवता येईल याचाही प्रयत्न प्रत्येक माणसाला. वय हा नाही आहे विषय. तुम्ही स्वतःला किती फिट ठेवता, त्यासाठी काय काय करता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून फिट राहणे हा सगळ्यात मोठा महत्त्व किंवा मंत्र हा सगळ्यात मोठा आहे. पैसे खूप कमावणार तुम्ही, खूप बिल्डिंगा बांधणार, खूप गाड्या घेणार, खूप ऐश्वर्याम तुमच्याजवळ आहे, पण शरीरच काम देत नसेल तर त्याचा उपयोग काय. आणि म्हणून शरीराची काळजीसुद्धा ज्याप्रमाणे आपण बाकीच्या काळजी घेतो, बाकीच्या हे करतो, त्याचप्रमाणे शरीराची काळजी सर्वोत्तम असली पाहिजे. पहिल्या नंबरवर शरीर आणि आपलं मानसिक स्वास्थ्य हे पहिल्या नंबरवर असलं पाहिजे. आणि मग बाकी दुय्यम. कवडकर सर, बाकी मग दुय्यम आहे या जगामध्ये. पहिले शरीर आणि आपलं मानसिक स्वास्थ्य हे सगळ्यात महत्त्वाचं. आमच्या ताई करतायत, जरा तुम्ही त्यांच्याकडून शिका. यांना जरा ते याचं महत्त्व पटवून द्या तुम्ही. ते पळत नाहीत, मला माहीत आहे, जास्त फिरत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी शरीराच्या हे करत असताना रोज एक्सरसाइज सगळ्या, आता मी त्याच्यावर खूप भाषण लंब देणार नाही, पण सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावर अवलंबून असतात, आपल्या मानसिक स्वास्थ्यावर असतात. त्यालाही सगळ्यात प्राधान्य आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून असा हा 15 दिवसाचा अतिशय चांगला सोहळा आमचे CO साहेबांनी संपन्न केला. संपन्न केला म्हणजे आज संपला असं नाही. आपण ह्या ज्या टीम आहेत आता सक्रिय झाल्या. आता तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये सुद्धा काही टीम आलेल्या आहेत, चांगल्या टीम, चांगले लोक हे आपल्या दृष्टिक्षेपात आलेले आहेत. या लोकांचा नगर परिषदच्या कारभारामध्ये, नगर परिषदच्या नियोजनामध्ये, नगर परिषदच्या सगळ्या याच्यामध्ये या सर्व समूहांचा चांगला उपयोग आणि चांगल्या कामासाठी उपयोग आपल्याला कसा करता येईल याचा प्रयत्न आता भविष्यामध्ये करायचा, जेणेकरून जळगाव शहर जे आहे, जळगाव शहर हे अतिशय चांगल्या प्रकारे आपलं पुढे गेलं पाहिजे. सगळ्या अभियानामध्ये आपण नंबर 1च असलो पाहिजे, नंबर 1च असलो पाहिजे. त्यामुळे एकट्या COंचं आणि अधिकारी कर्मचारी, आमचे सफाई कर्मचारी, आमच्या भगिनी यांचंच काम नाही आहे. जळगाव शहर पुढे ठेवण्यासाठी ज्या ज्या व्यक्तीच्या ज्या ज्या संकल्पना असतील त्या चांगल्या संकल्पना नगर परिषद 24 तास शिपारे त्यांच्यासोबत काम करेल. वाईट संकल्पना आणि कोणीतरी वेगळ्या पद्धतीचे असतील तर त्या बिलकुल ॲक्सेप्टेबल नगर परिषदेमध्ये नाही आहे. बरोबर आहे ना. इथं चांगल्याला अतिशय महत्त्व आहे. चांगलं काम करणाऱ्याचे आम्ही पायसुद्धा पकडू, ही आमची मानसिकता आहे. आणि खराब काम करणाऱ्याला कुठेही वाव याच्यामध्ये मिळणार नाही, याची बी आम्ही दक्षता घेऊ. आणि म्हणून आपल्याला चांगलं करायचं आहे. आणि चांगलं जेव्हा करायचं असतं तर मानसिकतासुद्धा चांगली ठेवावी लागते, ध्येयसुद्धा मोठं ठेवावं लागतं. आज जळगाव शहरामध्ये अजून संकल्पना, आपल्या मोठ्या संकल्पना आहे. आता आपण कौस्तुभनगरचे आपले सगळे मित्रमंडळी आली होती. कौस्तुभनगर जरी आज नगर परिषदेच्या बाहेर असलं तर येणाऱ्या 4 ते 6 महिन्यामध्ये हा पूर्ण एरिया नगर परिषदेमध्ये येतो आहे. वाडी असेल, कौस्तुभनगर, बसस्टँडच्या मागचा भाग असेल, हा सगळा भाग नगर परिषद इलेक्शन झाल्यानंतर आपलं जवळपास फायनलवर हे झालेलं आहे, हद्दवाढ ती निश्चित लागू होईल. आणि हा पूर्ण भाग आपण नगर परिषदमध्ये घेतो, जेणेकरून नगर परिषदमध्ये आपल्याला निधी मुबलक मिळतो आणि चांगल्या भागाचा जो कमी विकास झालेला तो सुद्धा विकास हा झपाट्यानं आपल्याला करायचा. नवीन नवीन संकल्पना जळगाव शहरामध्ये राबवायच्या आहेत. आम्ही सगळे आमचे देवीचे मंडळ ते अतिशय, मी त्या रांगोळ्या बघितल्या व्हॉट्सअपवर, मला रांगोळ्या अतिशय सुंदर रांगोळ्या आहेत. आमच्या पोरगी तर काढतच म्हणा, माझी पण काढली. खूप सुंदर रांगोळ्या सगळ्या देवीच्या मंडळांनी काढलेल्या आहेत. आणि असे उपक्रम तुमच्या डोक्यात येणे ही मोठी गोष्ट आहे. जळगाव शहरामध्ये अशा अधिकाऱ्यांची आवश्यकता असते की ज्यांच्यामध्ये काहीतरी एक व्हिजन असलं पाहिजे, काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे. कॉम्पिटिशनला अर्थ नाही आहे, परंतु त्या गुणांना वाव देऊन
त्याच्यातून एक राष्ट्रीय संदेश देण्याचा हा मोठा विषय आहे. आमचे खेळाडू, आमच्या डोबे गिबे सगळे मस्त खेळाडू. त्या तुझं नाव नाही घेत मी, तू पाहू नको माझ्याकडे. शर्मा समजलं का? शर्मा डोबेचं घेतलं म्हणजे तुझं घ्यावंच लागेल असं थोडी आहे. पण दोघंही सगळेच आपल्या मुलं सरतात, छान काम करतात. आपलं प्रियांश असेल, त्याचे वडील असतील, वृक्षारोपणाच्या माध्यमातून संदेश देतात. मोदीजीच्या संकल्पनेतला तो एक पेड माँ के नाम, त्याचा जो ॲम्बेसेडर आता म्हणतात, निश्चितपणे त्या माध्यमातून एक चालना आपल्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. म्हणून विविध अंगी असा कार्यक्रम या 15 दिवसात झाले. आणि म्हणून याही पुढे आपल्या जळगाव शहरवासियांच्या मनामध्ये जळगाव शहर पुढे जाण्यासाठी, जळगाव स्वच्छ सुंदर असण्यासाठी जे एखादा कार्यक्रम येईल की साहेब आम्हाला असा कार्यक्रमाला जळगावात राबवायचा आहे, त्या सगळ्या मंडळीचं नगर परिषदमध्ये स्वागत राहील. त्यांची संकल्पना ॲक्सेप्ट केल्या जाईल आणि त्या पद्धतीचा कार्यक्रम जळगाव नगर परिषद निश्चित राबवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.